हे सगळे पैसे आम्ही तुम्हाला द्यायचे? हो हो, नाही तर कोण देणार? अहो माझ्या प्रसादनी जर लग्न मोडलं असतं ना तर हे पैसे मी तुम्हाला दिले असते, पण लग्न आता तुमच्या चंदनाने मोडलंय म्हटल्यानंतर तुम्हीच नकोत का हो पैसे द्यायला, नाही का? म्हणून म्हणते जितक्या लवकर हे पैसे देता येतील ना तितक्या लवकर द्या. होणाऱ्या तस्तीबद्दल मला माफ करा. बाबा, मी काय म्हणते, आपण गाडी विकूयात का? त्याच्यातनच काही पैसे येतील ना. अहो माझ्या सोनाचं नशीबच फुटलं हो. आता काय सांगू तुम्हाला, नाव बदनाम केली हो तिला लिंबू आणि त्या हरीश आणि वृंदानी. आपण तिचं प्रसादशी लग्न लावून देतो अशी अफवा उठवली या दोघांनी. नेलीचं नशीबच फुटलं माझ्या मुलीचं. काय करू आता मी, कुठे घेऊन जाऊ तिला? अगं मी म्हंटल ना नको काळजी करू, मी आहे ना, मी चांगला मुलगा देईन शोधून. आणि समजा नाहीच मिळाला चांगला मुलगा, तुझ्या सोनाचं माझ्या प्रसाद बरोबर मी लग्न लावून देईन. खरंच सांगतो. हो की नाही रे प्रसाद? करशील ना रे लग्न? रे त्या सोनाला कशासाठी शिक्षा द्यायची वृंदा आणि हरीशच्या वागण्याची? जोशी साहेब म्हणत होते तुम्ही गाडी विकताय म्हणून. आय एम सॉरी काका, पण तुम्हाला गाडी विकता येणार नाही. का? ती गाडी तुझ्या आईच्या नावावर आहे म्हणून, आणि प्रसाद त्याला गॅरंटी राहिलाय. मला नियम माहिती आहे सुरेश. ती गाडी तुमच्या घरातल्याच कोणाला तरी विकायला लागेल आणि ते शक्य नाही. बघा काय आहे ते पत्रिकेवर कुणाचं नाव छापलंय ते बघा. हा सगळा या सुमित्रा काकूंचा आणि कांता काकूंचा डाव होता. ए हरीश, आमच्या भानगडीत पडायचं काही कारण नाही तुला. तुझी गुंडगिरी मी चालू देणार नाही. या गुंडगिरी विरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार नोंदवेन, सांगून ठेवते. पोलीस जा ना, जा पोलिसात जा. मी पण दाखवतो ना पुरावे पोलिसांना. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतो चोरगे कसे फ्रॉड आहेत ते. चंदनाताईचं प्रसादवर मनापासून प्रेम होतं. हा असा सोडू गेला त्याच्यावर. बस हरीश, रोज रोज का आमच्या दारासमोरून तमाशे करतो? बरं झालं तू आलीस. तमाशा नाही, आता राडा घालतो राडा. हे बघ काय आहे, बघ पत्रिकेवर कोणाचं नाव आहे. या सुमित्रा काकूंच्या मुलीचं सोनाचं नाव आहे प्रसाद बरोबर. मग तुला काय करायचंय? कांता काकू त्यांच्या मुलाचं लग्न सोनाशी करतील किंवा अजून कोणाशी करतील, त्यात तुझा काहीही संबंध नाहीये. हा आमचा घरचा मॅटर आहे ना, त्यात तुझ्यासारख्या परक्या लोकांनी इंटरफेअर करायची अजिबात गरज नाही. चाललंस काय पुण्याला? कित्या? आमच्या पक्षाचं अधिवेशन आहे, तिथे चाललोय. असं असं. इतके दिवस या लिंबूवाडीतल्या लोकांना, त्यांना मी आपलं समजत होतो, त्यांना मदत करण्यात बराच वेळ आणि एनर्जी वाया घालवली माझी. तसं काही नसतं रे. शेवटी मी परका आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं. आता काय करू इथे थांबून? येतो. काळजी घे मरे. बाबूराव, तुम्ही जा बोललास ना, हा मनाक लावून घेतला पोऱ्याने. छे, अजिबात नाही हो. ती वृंदा जे म्हणाली ना त्याला की आमच्या घरगुती गोष्टीत नाक खुपसू नको, ते बोचलंय त्याला. पण बरंच केलं वृंदाने, त्या गुंडाला आपली जागा दाखवून दिली. ही असली गाड ना चाळीच्या बाहेर गेलेलीच बरी. ते काय हे बघा, जे मुद्द्याचं होतं ते सोडून भलतंच बोलत बसले मी. हा मुद्दा असा होता की उद्या संध्याकाळपर्यंत 3 लाख रुपये तयार ठेवा. हा काकडे.